श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। जयवंत घोडके, संचालक बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड बेल्ले। माझ्या समवेत संस्थेचे चेअरमन अशोक शेठ गुंजाळ, संचालक लहू शेठ गुंजाळ उपस्थित आहेत। आज सहकार सप्ताहाच्या या कालावधीमध्ये केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून बेल्ले सोसायटीने बांधलेल्या 500 मेट्रिक टनाच्या गोडाऊनचं उद्घाटन देशाचे केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमितभाई शाह हस्ते यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। या गोडाऊनची 500 मेट्रिक टनाची क्षमता आहे। या गोडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांचा माल या ठिकाणी ठेवता येणार आहे। संस्थेच्या मालमत्तेत वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून खरेदीसुद्धा करता येईल आणि त्याचं मार्केटिंग देखील करता येईल। अशा पद्धतीचं कामकाज या गोडाऊनच्या माध्यमातून संस्था नक्कीच करेल, याबद्दल मला खात्री आहे। या संस्थेचा 3600 सभासद असून जवळजवळ 37 लाख रुपये या वर्षीचा नफा आहे। चालू 25-26 या आर्थिक वर्षाचं आर्थिक लेखापरीक्षण झालेले असून संस्थेस अ वर्ग मिळालेला आहे आणि सातत्याने सभासदांना 15% लाभांश हा त्यांच्या भागभांडवलावर देण्यात येत आहे। अशा ॲग्रिकल्चर बेल्ट आहे कुठली पिकं साधारण जास्त प्रमाणात केली जातात, तो साठवण्यासाठी त्याचा काय फायदा होणार आहे? या क्षेत्रामध्ये या विभागामध्ये सोयाबीन असेल, त्याचबरोबर कांदा असेल, ऊस आणि बाकीही फळपिके नगदी पिके घेतली जातात। प्रामुख्याने ऊस आणि इतर पिके घेतली जातात, परंतु नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करता येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि संस्थेला देखील होईल। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही उपस्थित आहात, नेमका ह्या नाबार्डच्या माध्यमातून इथं एक मोठी संकल्पना उभी राहिली, तिचा कशा प्रकारे पुढे जाऊन शेतकऱ्यांना फायदा होणार? ही परियोजना भारत सरकारच्या सहकार मंत्रालय यांच्याद्वारे ही परियोजना सुरू केली गेली होती। नाबार्डने याच्यात विशेष करून अर्थसहाय्य दिले होतं, ज्यात पतसंस्थेला 1% व्याजदरात त्यांना कर्ज उपलब्ध होणार होतं। या गोदामामार्फत आपले जे शेतकरी बांधव आहेत बेल्ले गावातले, यांना धान्य साठवण करून ठेवता येईल। जे धान्याचे ज्यावेळेस बाजारभाव कमी असतात त्यावेळेस ते साठवण करून ठेवू शकतात। पुढे भाव जेव्हा वाढतील त्यात यांना जास्ती किमतीत विकता येतील यामार्फत, आणि अन्नधान्य साठवण्यात सायंटिफिक पद्धतीने ठेवण्यात येतील, ज्याच्यामुळे ते धान्य खराब होणार नाही। दुसरी गोष्ट, त्यांना हे मार्केटमध्ये विकायला जे आपले नेगोशिएबल वेअरहाऊस रिसिट्स म्हणतात, तारण कर्ज म्हणतात, त्याचा खूप मोठा फायदा यांना मिळणार आहे। हे तारण कर्ज भारत सरकारची योजनेत आहे, याला विशेष लाभ दिलेला जाईल आणि या गावातले या क्षेत्रातील सर्व सहकारी क्षेत्राशी जोडलेले आपले जेवढे शेतकरी बांधव आहेत त्यांना याचा खूप फायदा मिळेल आणि या क्षेत्रात बरीच उन्नती होईल पुढे याच्यात।